बऱ्याच दिवसांपासून एक रील पाहते मी इंस्टाग्रामवर की वटपौर्णिमा जवळ येते, सो पूजा करायला जाताना चांगली साडी भरपूर दागिने घालून जाऊ नका, नाहीतर तिथे ज्या पूजा करायला येणाऱ्या बायका आहेत त्या त्यांच्या नवऱ्याच्या ऐवजी तुमच्याच नवऱ्याला पुढच्या 7 जन्मासाठी मागतील. माझं म्हणणं एवढंच की आपण हा उपवास जो करतो तो पुढच्या 7 जन्मांचं मला माहिती नाही. आपल्या नवऱ्याला दीर्घायुष्य लाभावं ही आपली त्यातून एक श्रद्धा असते आणि आपण जोपर्यंत एकत्र सोबत आहोत तोपर्यंत आपला प्रत्येक क्षण हा सुखाचा आणि आनंदाचा जावा ही त्याच्या मागची एक साधी सुधी कल्पना असते. सो माझं म्हणणं असं की जर तिथे एखादी बाई आली आहे तर ती तिथे आली आहे कारण की तिला तिचा तो नवरा हवा आहे 7 जन्मांसाठी, म्हणून ती तिथे आली आहे. जर तिला तसं नको आहे तर ती तिथे येणारच नाही, ती पूजाच करणार नाही, ती उपवासच धरणार नाही. आता राहिला प्रश्न दागिन्यांचा आणि साडीचा. जी बाई एकनिष्ठ आहे, ज्या बाईचं आपल्या नवऱ्यावर प्रेम आहे, तिला त्या साडी दागिन्यांचा काही मोह नसतो, तिला फक्त त्याची साथ हवी असते, आणखी काही नाही. माझं म्हणणं एवढंच की तुम्ही जोक करा, कॉमेडी करा, पण आपल्या हिंदू संस्कृतीला, आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृतीला तडा जाईल असं नको. माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा. माझं म्हणणं एवढंच होतं. थँक्यू.